तर नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोईघरमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा. ईद स्पेशल आपण शिरखुर्मा बनवलेला आहे कांचन रसोईघरमध्ये. तर शिरखुर्मा कसा बनवायचा तर चला आपण पूर्ण रेसिपी बघूया आणि छान मस्त तुम्ही पण बनवून बघा. शिरखुर्म्याला काय काय साहित्य लागतात ते बघूया. तर आपण घेतलेलं आहे म्हशीचं फुल फॅट 1 लिटर दूध आणि पूर्ण ड्राय फ्रूट्स मी 4 तासापूर्वी पूर्ण भिजत ठेवलेले होते. बदाम, खारीक, काजू, केशरचं दूध, चारोळी, पिस्ते, थोडं तूप, साखर आणि ही बारीक सेवई. तर अगोदर आपण आता दूध आटायला ठेवून देऊया. मस्त छान आता याला उकळी येऊ द्यायची आणि याला पूर्ण आपल्याला बासुंदी कसं करतो आपण तसं आपल्याला आटवायचं आहे थोडंसं. आणि तोपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट स्वच्छ धुवून एका साईडला पूर्ण आता हे टक्कर वगैरेचे साल काढून घेऊ बदामाचे आणि पूर्ण आपल्याला कट करायचे आहे चाकून. तर बघा हे पिस्त्याचे पण असे पूर्ण साल काढून घेतलेले आहे मी. आता बदामाचे पण असे काढायचे आणि खारीक जी आहे ना त्याचं असं देठ काढून अशी पूर्ण फोडून घ्यायची आणि बी बाजूला करायचं आणि अशा करायच्या 2 आणि बाजूला ठेवून द्यायच्या. तर बघा छान मस्त आपण ड्रायफ्रूटचे पूर्ण साल काढून घेतलेले आहे. आता आपल्याला याला मस्त कट करायचे आहे आणि तोपर्यंत आपल्या दुधाला पण उकळी आलेली आहे. तर बघू शकता अशी साय मोडायची आणि असं हलवत राहायचं. तर बघू शकता आता ही खारीक अशी मस्त लंबाले पीसेसमध्ये काटायची. बघू शकता भिजल्याच्या नंतर किती एकदम इझिली असे त्याचे काप होऊ लागलेले आहे. खारीक अशा प्रकारे कापायची आणि बदाम पण अशाच प्रकारे कापायची मस्त एकदम बारीक स्लाइसेस आणि काजू पण असेच कापून घ्यायचे. तर बघू शकता आता सगळ्या प्रकारे आपण हे पूर्ण ड्रायफ्रूट्स आता कापून घेऊया. पिस्त्याचे पण असे जसे जमन तसे असे काप करून घ्यायचे असे. तर बघू शकता किती छान मस्त कट झालेले आहे आपले ड्रायफ्रूट्स. आणि ड्रायफ्रूट्स अगोदर जर 3-4 तासापूर्वी जर भिजू घातले छान तर हे शिरखुर्म्यामध्ये एकदम टेस्टी लागतात. आणि तसेच जर कच्चे जर तुम्ही तुकडे करून घेतले तर एकदम असं कचर लागतात ते आपण खिरीमध्ये जसं वापर करतो तसं. पण हे शिरखुर्मा असं आपण पितो ना ते एकदम छान ड्रायफ्रूट्स लागायला पाहिजे. तर बघा आता हे दुधाला पण आपल्याला छान मस्त उकळी आलेली आहे आणि सायपर येऊ लागलेली आहे. तर याला आपण मस्त असं ढवळत राहिलं ड्रायफ्रूट कट करेपर्यंत चांगलंच आपलं दूध आटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये केशरचं दूध आणि साखर ऍड करूया. आणि इकडं आता आपण हे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेऊया तुपामध्ये. तर याच्यामध्ये छान मस्त तूप ऍड करूया आपण आणि मस्त तूप आता मेल्ट होऊ देऊया. तर तूप मेल्ट झालेलं आहे, गरम झालेलं आहे आणि हे पूर्ण आपण ड्रायफ्रूट्स एकत्र भाजणार आहे. तर एकदम मस्त असे थोडे थोडे ब्राऊन होऊ द्यायचे आहे आपल्याला तुपामध्ये. तर बघा थोडासा छान मस्त ब्राऊन कलर आलेला आहे आणि आपले पूर्ण ड्रायफ्रूट्स तुपामध्ये छान मस्त तळून घेतलेले आहे आपण. तर बघा सगळं आता झालेलं आहे. आपण आता छान मस्त आपल्या दुधामध्ये ड्रायफ्रूट्स ऍड करूया. आणि छान मस्त आपलं दूध असं हलवून घेऊया. तर अजून आपल्याला ह्या दुधाला घट्ट थोडंसं न आटवता जर घट्ट टेक्स्चर आणायचं असेल तर हे भिजवलेले मी थोडे ड्रायफ्रूट्स बाजूला ठेवून आपण थोडे मिक्सरमधून याची पेस्ट करून घेऊया. थोडं दूध टाकूया आणि बारीक मस्त पेस्ट करून घेऊया. तर बघा किती मस्त एकदम अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे त्याची. आपण ही पेस्ट आता दुधामध्ये ऍड करूया म्हणजे लगेच आपलं दूध असं पिऊ लागलो आपण की एकदम छान मस्त टेस्ट लागेल. तर चला छान मस्त आपण पेस्ट टाकलेली आहे ड्रायफ्रूटची आणि याला छान मस्त असं हलवून घेऊया. आणि आपण गॅस बारीकच ठेवलेला आहे कारण आपलं पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये आपण फ्राय करून टाकू लागलेलं आहे. आता आपल्याला सेवई फ्राय करून टाकायची आहे. आपली सेवई ते फ्राय करून टाकायची आहेच आपल्याला. पण तोपर्यंत आपला शिरखुर्मा तयारच होणार आहे. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कमेंट करा
की कसं रेसिपी झाली, म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपी रोजच्या रोज येऊन जाते. तर आता हे तूप आपण शेवया भाजायसाठी आपण पूर्ण तूप टाकून घेऊया. आणि तूप म्हणजे एकदम गावरान तूप आहे, घरी बनवलेलं. आणि बारीक करून अशी टाकायची, कारण शिरखुरम्याला बारीकच शेवई असते. तर बघा असं मस्त फ्राय करून घ्यायची आहे थोडी आपल्याला लालसर. ऑलरेडीच ती भाजलेली असती, पण थोडी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. तर बघा आता झालेली आहे. आपण गॅस बंद करूया. तर चला आपण आता हे छान मस्त आपल्या ब्राऊन झालेल्या आहे शेवया, आणि याच्यामध्ये आपण आता शिरखुरम्यामध्ये आता शेवया टाकून घेऊया. तर बघू शकता तुम्ही एकदम छान मस्त आपला शिरखुरमा रेडी होत आहे. आता याला आपल्याला 15 मिनिटं तरी बारीक गॅसवर मस्त आपल्याला शिजू द्यायचं आहे, म्हणजे एकदम परफेक्ट शिरखुरमा आपला रेडी होईल. तर बघू शकता आपण छान मस्त शेवई टाकलेली आहे फ्राय करून. तर आपण आता शिरखुरमा मस्त 10 मिनिटं मस्त बारीक गॅसवर शिजू देऊया, म्हणजे छान मस्त चव येईल. तर बघू शकता थोडा आता घट्ट तर झालेलाच आहे, पण आपल्याला मग गॅसवर मस्त शिजू द्यायचं आहे. तर छान मस्त आपण झाकण ठेवूया आता 10 मिनिटं. तर आता 10 मिनिटं झालेली आहे, गॅस पण बंद केलेला आहे आणि आपला शिरखुरमा रेडी आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम छान मस्त शिजला आणि मस्त आपला शिरखुरमा एकदम घट्ट सरलग एकदम भारी तयार आहे. चला तर छान मस्त आपला शिरखुरमा रेडी आहे. तर आपण मस्त आता प्लेटीमध्ये सर्व करून घेऊया. तर बघू शकता तुम्ही ड्रायफ्रुट्स एकदम छान दिसत आहे याच्यामध्ये. आणि हे कसे आपण घरी बनवल्यामुळं एकदम आपल्या घरच्या पद्धतीने छान आपण घट्ट बनवलेला आणि मस्त आपण बनवलेला आहे आता शिरखुरमा. आणि तुम्ही थोडं ह्याच्यामध्ये दूध एक्स्ट्रा घट्ट पातळ तुमच्या हिशोबाने करू शकता. तर छान मस्त कांचन रसोईघरमध्ये आज शिरखुरमा रेडी झालेला आहे. तर अशा छान छान रेसिपीसाठी कांचन रसोईघरला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ येऊन जातील. धन्यवाद.